पावन झालो चराचरी. विष्णू बिन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, राम कृष्ण म्हण नाही ज्याचे. हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आज आपल्या या पवित्र तीर्थक्षेत्र नगरीमध्ये अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने, विद्वजनांच्या चरणकमलाने ऐतिहासिक, पौराणिक आणि शास्त्रीय दृष्ट्या सर्वच बाजूनी ही पवित्र पावन असलेली ही पारनेर पवित्र नगरी, भगवान श्री पाराशर ऋषीपासून जर आख्यायिका काढली तर महापुरुषांची ही नगरी, अनेक साधू संतांनी, महंतांनी, देवादिकांनी येऊन या ठिकाणी तप केले. मनकर्णिका माता स्वतः या ठिकाणी उपस्थित आहे. कारण पाताळामधली जी गंगा आहे तिचं नाव आहे भोगावती, आणि मृत्यू लोकावर जी गंगा आहे ती गंगा गोदावरी, आणि स्वर्गामधली जी गंगा आहे तिचं नाव आहे मनकर्णिका. त्या मनकर्णिकेला स्नान करण्याचा अधिकार फक्त देवाधिकार आहे, इतरांना नाही. तुम्ही एक सूक्ष्म रूपानं नवनाथ ग्रंथ पाहिला तर 68व्या अध्यायामध्ये त्याच्यामध्ये वर्णन आलेले. मनकर्णिका ही स्वर्गामधली पवित्र गंगा आहे. फक्त तिथं देवादिक ऋषी मुनी स्नान करू शकतात. पण पारनेर भूमी अशी पवित्र आहे की स्वतः मनकर्णिका या ठिकाणी स्थिर आहे. हे सर्वात मोठं भाग्याचं लक्षण. काय पाहिजे अजून याच्यापेक्षा मोठं कोणती पावती द्यायची आपल्याला. अख्खं जग ऋषी मुलींचा जर विचार केला, संत साहित्यामध्ये, ग्रंथ साहित्यामध्ये, अनेक महापुरुषांच्या चरित्रामध्ये पाराशर ऋषीचं अग्रक्रमामधलं चरित्र आहे. पाराशर ऋषी, त्यांच्यानंतर व्यास महर्षी. लाईन बघा कशी ती महाराज. ज्या व्यासांचं वर्णन ज्ञानोबाने केलं, जे महाभारती नाही ते नोही चुलुकी तीही, या लागी म्हणिपे पाही, आणि व्यासो ज्येष्ठ जगत रे. त्यांच्यानंतर व्यास, आणि व्यासांच्या नंतर शुकाचार्य भगवान. जन्माला आल्यानंतर संसार कळाला बऱ्याच जणांना, हे दुःखाचं आहे. पण उदरामध्ये असताना बऱ्याच कारखाना अगोदर त्यांना कळलं संसार दुःखाचा आहे. 12 वर्ष त्यांनी जन्माला यायचं टाळलं. ती शुकाचार्य भगवान. ज्ञानोबाने त्यांचं पण वर्णन केलंय. कोणी शुकाचार्य? विषय जिनोनी जन्माले शुकादी करा दुले, तीही वर्णिता झाले भाटयाचे. ही ताकद आहे. आणि ही सगळी विशेष भूमी पाहिली त्या सर्वांची, ही पारनेर भूमी बाबा. ही पारनेर. अजून काय पाहिजे आपल्याला? एवढं सर्वश्रेष्ठत्व असताना, आणि विशेष त्यांच्यासाठी बाबा भैरवनाथ तिथं आले. जगातलं आधिपत्य असेल तर भैरवनाथ आहे बाबा. भैरवनाथाची वारी करणारे ज्ञानोबा सुद्धा वारी करून आले. काशीला आले जाऊन. तीर्थावळी प्रकरण असेल त्यांचं प्रसिद्ध. त्याच्यानंतर नाथबाबा काशीला गेले. बाबा शेटे बाबा नाथबाबा काशीला गेले, आणि काशीला गेल्यानंतर त्यांनी विश्वनाथाचं दर्शन घेतलं. आणि तिथंच त्यांनी विचार केला, धन्य काशी पोरे, धन्य काशी पोरे, जेथे वास करे विश्वनाथ, जेथे वास करे विश्वनाथ, जेथे वास करे विश्वनाथ. धन्य काशी पोरे, जेथे वास करे विश्वनाथ, जेथे वास करे विश्वनाथ.
नाथ बाबा फक्त आवाज आहे मॉनिटरला वगैरे. नाथ बाबा काशीला गेले, विश्वनाथाचं दर्शन घेतलं. आणि काशीमधला एक नियम आहे, भले विश्वनाथाचं दर्शन नाही घेतलं तरी चालल, पण भैरवनाथाचा दर्शनाशिवाय पर्याय नाही. आणि मग ते नाथ महाराज विश्वनाथाचं दर्शन घेऊन आणि भैरवनाथासमोर आले काशीमध्ये. आणि आल्याबरोबर दोन्ही हात जोडले. काय नाथबाबाला जाणीव झाली भैरवनाथाची. आणि मग त्यांनी भैरवनाथाचं वर्णन केलं. काळ भैरवाचे दर्शन घेईल, तात्काळ जाईल वैकुंठाची, तात्काळ जाईल वैकुंठाची, तात्काळ जाईल वैकुंठाची. कैनाथ महाराज म्हणतात, वैकुंठाला जायचंय का तुम्हाला? म्हणे हो, या इकडं. काय करा, फक्त भैरवनाथाचं दर्शन घ्या. काय ताकद आहे महाराज बाबामध्ये या. नुसतं दर्शन घेतल्याबरोबर वैकुंठ, ही बाबा भैरवनाथाची ताकद आहे. हे मी वर्णन करीत नाही, हे नाथ महाराज वर्णन करतात. पुन्हा नाथ महाराजाच्या नंतर पुन्हा तुकोबाराय काशीला गेले. काशीला गेले तुकोबाराय. मग महाराज स्वतः म्हणतात, वाराणसी गया आणि पाहिली द्वारका आणि परिणय तुका, हा भाग विशेष. पण काशीला तुकोबाराय गेले हा सिद्धांत आहे, काही विषय घेणं गेलं नाही. नाही पण द्या वर्णन करू त्यांनी, पण काशीला गेले का नाही. मग काशीला गेल्यानंतर तुकोबाराय सुद्धा भैरवनाथाकडेच आले. पुन्हा नाथ बाबांनी तरी फक्त एका तुकड्यामध्ये वर्णन केलं भैरवनाथाचं, पण तुकोबारायनी अख्खा अभंगच तयार केला एक महाराज. आणि तो अभंग काकड्याला म्हणल्याशिवाय काकडा पूर्ण होत. माझं नावच घ्या लागतं तुम्हाला. जगसोगी केलंय. अवघा क्षेत्रफळ आणि बुजावा सकल, पूजा पत्र काही फल पुष्प तोय, हे महाराजांनी वर्णन केले. म्हणजे ज्ञानोबाराय बी गेले, नाथ महाराज गेले, तुकोबाराय सुद्धा गेले. आणि सर्व संतांनी भैरवनाथाचं काय केलं वर्णन केलं. ही विशेषता याच्यामध्ये. मग इतका हा बाबाचा काय आहे दरार आहे. दरारा इतका दरार आहे त्या बाबाचा भैरवनाथाचा. पण त्या बाबाच्या आणि जन्मोत्सवाच्या निमित्ताने आपल्या या ठिकाणी गेल्या 49 वर्षापासून या सप्ताहाचं काय आहे आयोजन. पुढलं वर्ष तर जागतिक वर्ष, पुढल्या वर्षी 50 वर्ष सुवर्ण महोत्सव. भारतातला जागतिक दर्जाचा सप्ताह आपल्या पारनेर नगरीमध्ये होणार. काय ही भैरवनाथाची ताकद आहे. त्या बाबाच्या मनात आल्यानंतर काही नाही बाबा देणार तोय महाराज. आणि ते मालकाचा दरबार इतका मोठा आहे ना की फक्त इच्छा करा हजरच आहे, इच्छा करा हजरच आहे. आणि त्या भैरवनाथाच्या आणि पवित्र दरबारामध्ये पुढील वर्षी तर खूप मोठा उत्सव होईल. या नेत्राचं पारणं फिटल, डोळे भरून तुम्हाला भैरवनाथाचा उत्सव पाहता येईल. आणि ज्यानं पाहिला नाथ महाराज अभंगर पण तात्काळ जाईल
वैकुंठाशी 100% जाणार. अविश्वासाची गरज नाही. तुकोबाराय म्हणतात अवघा क्षेत्रफळ बरोबर तुमची पूजा होईल. ही ताकद आहे त्यांची. आणि त्या बाबा भैरवनाथाच्या समोर सेवेचा प्रारंभ आहे. गंधर्वासारखे गायनाचार्य, रवींद्रासारखे मृदंग महर्षी, तुम्ही परीक्षितेसारखे श्रोतेगण आणि समस्त संत जनाव्यासारख्या मतामध्ये मी हार्मोनियम वादक सुद्धा गोड वाजवतो नव्हतो. कारण जे पाहिजे ते वाजवायचे. एक जण हार्मोनियम घेऊन आलो कीर्तनामध्ये. मलाही वाटलं असतील मोठे, पण ते मी एक म्हणलं ती एक पट्टी वाजवायची. आता मला बी राहवलं नाही. मी म्हणलं बाबा मी म्हणतो ते वाजवा. त्यानं म्हणले मी स्वतः विकत आणली. माझा सासरा होतो का म्हणला. काय बोलते लोक बाबा. खरंच लय अवघड महाराज. मी तर बाबा देवाशिपत बोलत नाही हो. काही बोलतच नाही. पण ना काय स्वरात म्हणा बेस्वरात म्हणा. आता आज सकाळी समजा विषय तुम्ही आज गंधर्व होईल, पण कधी कधी तर आखी लाईनच असते. खरंच बाबा बिसूर लोकांसंग कीर्तन करणं म्हणजे ईडी संघ संसार करणे बरोबर नाही. लागला असतो आता म्हणून गोड वाजवलं बाबा. तुमच्या चरणावर साष्टांग प्रणिपात. अभंगात ज्ञान मारायचा. हरिपाठ प्रकरणातील अभंग. पण हरिपाठामध्ये ज्ञानोबार आहे. आपल्याला असं वाटतं की ज्ञानी लोकांचं थोडं ज्ञानोबार आहे तिरस्कार करतात काय की व्यर्थ त्याचे ज्ञान. मग माऊली तुम्हाला ज्ञान प्रमाण नाही का. बरं आता ज्ञानोबाराला ज्ञान तर प्रमाणित नसत. ज्ञानोबारा इतके ज्ञानी आहेत ज्ञानोबार आहे की त्यांच्या ज्ञानाबद्दल अनेक विद्वानांनी आपापले मत अभंगामध्ये मांडले. आपापले मत. ज्ञानोबारा किती विद्वान आहे. ज्ञानोबारा इतके विद्वान आहेत. त्यांचं पहिलं मत मांडणारे श्री संत चांगदेव महाराज योगी महापुरुष. चांगदेव महाराज 1400 वर्ष राहिले. ती 1400 वर्ष समाधी योगातला परखड अभ्यास. दर 100 वर्षाला पिंडातला आत्मा काढायचा आणि ब्रह्मांडामध्ये न्यायचं आणि शरीर योग निद्रेमध्ये लावून ठेवायचं. या मला वाटायचं आपल्या अगोदरच गेलीत काही. पुन्हा गेल्यानंतर पुन्हा आत्मा ब्रह्मांडात काढायचा आणि परत पिंडात आणायचा. ही चांगदेव महाराजाची ताकद महाराज. त्याही चांगदेव महाराजांच्या लक्षात आलं. कारण आपल्याला माऊलीच्या भेटीसाठी त्यांनी आपल्या 8 सिद्ध्या होत्या त्यांच्याकडे. आणि गरिमा महिमा प्रतिमा प्रकामा वैशित्व वैशुत या 8 सिद्ध्या होत्या. आणि 8 सिद्धीच्या बळावर त्यांना जंगलातले हिंस्र पशु त्यांना आपलंस करता येत होते. ती एक सिद्धीचा प्रकार आहे. मग त्या प्रकारानं त्यांनी वाघाला जवळ केलं, नागाला जवळ केलं आणि त्याच्यावर आरूढ होऊन ते ज्ञानोबाराच्या भेटीला. पण माऊलींनी विचार केला की योगी ते समाधी योगामध्ये तज्ञ किती असतील, पण यांचा प्रयोग सजीवापर्यंतच गेलाय. याच्या पुढे सरकले नाही. पण ह्यांना बी आपण सांगू एकदा की तुमचा अभ्यास तुमचा योग हे सजीवाला चालवू शकतं, बोलवू शकतं. पण आमचा वैष्णवांचा जो योग आहे हे निर्जीवाला सुद्धा चालवू शकतं.
ज्ञानोबारायांनी भिंतीला सांगितलं, चला निघाले भिंत महाराज. भिंत निर्जीव आहे, वाघ सजीव आहे, नाग सजीव आहे, पण भिंत काय आहे? निर्जीव आहे. निर्जीव भिंत चालल्यानंतर मग तिथं प्रकाश पडला की आपली साधना ही सजीवापर्यंत पोहोचली आताशी. ह्याच्या पुढे मजल गेली नाही. बाबा तुम्ही सुद्धा योगीच आहे, दोघेही तुम्ही, कारण तुम्ही मदनाला बोलायला होता. साधन आहे ते सुद्धा हे का नाही? धागी नता म्हणताय का नाही ते? आता म्हणताय का नाही? बोललं का नाही ते? घेता घे घेता बोललं का नाही ते? आता बोललं का नाही ते? तुम्ही सुद्धा योगीच आहे. अडचण सुद्धा तुम्ही दोघं योगी, निजोगीच आहे. कारण निर्जीवापर्यंत त्यांची मजल नाही. ही ज्ञानोबारायांनी भूमिका गाजवली. जगाच्या पाठीवर निर्जीवाला सुद्धा चालवणारे या विश्वामधले थोर विश्वमौली संत ज्ञानोबाराय. आणि मग सांगे मला कळालं की सगळं सोडून दिलेलं बरं. आणि मग त्यावेळेला माऊलीचे पाय धरले, माऊली मला अनुग्रह द्या आणि माझा उद्धार करा. माऊली म्हणली आपण आता दुकान बंद केले, आता आपलं दुकान उघडं राहिलेलं नाही. मग मुक्ताईकडे जा म्हणले. आता तो म्हणले अनुग्रह देतील का? देतील, जा त्यांच्याकडं. ज्यावेळेला मुक्ताईकडे गेले त्या मुक्ताई तर म्हणल्या काय काय तर म्हणले अनुग्रह पाहिजे. असं अनुग्रह घ्यायचा ना. मग आमची एक पद्धत आहे, आम्ही सुरुवातीला एक जणाचा बळी घेत असतो आणि मग अनुग्रह देत असतो. ते म्हणले आई बळी कोणाचा घेणार? सांगा महाराज तुमच्याकडे शिष्य किती? 1400. एखादा द्या येत आणून. मग ह्याने सांगितलं चालत. मग हे गेले फरमान काढलं, उद्या मला अनुग्रह मिळणार आहे, पण तुम्ही सर्वजण दर्शनाला जायचे. पण पहिल्यांदा जो जाईल तो जाईल, तो परत येणार नाही का? त्याचा बळी जाईल आणि मग मला अनुग्रह मिळेल. सर्व शिष्यानं गुरुजी गेल्यानंतर 2 तासानं तातडीची बैठक घेतली. कोणती बैठक? तातडीची, विशेष आणि तातडीची बैठक घेतली. काय म्हणले? आपल्याला उद्या असं नियोजन आहे. म्हणलं हो, सांगून गेलेत महाराज. हो, पण अनुग्रह कोणाला होणार आहे? आपल्या गुरुजीला. बरं, जीव कोणाचा जाणार आहे? आपला. मग आपला जीव गेल्यानंतर त्याला अनुग्रह झाला काय न झाला काय आपल्याला काय देणे घेणे? म्हणजे पर्याय डायरेक्ट गुरु बदलून टाकू म्हणले. आता स्टेपनी बदलल्यासारखं गुरु बदलायचे म्हणजे हो. मग रात्रीच बोला पुंडली सगळे निघून गेले महाराज. काय ताकद आहे महाराज, गेले सगळे निघून. चांगले महाराज एकटे राहिले. आणि आई महाराज तुम्हाला काय करायचं ते करा. बाकीचे गेले म्हणजे सगळे पळून लावलीत की. आणि सगळे काम न काच के म्हणजे सगळे हे गुरु बजेर पटून शिशे चुकून टट्टू सगळे असले हे बिनकामाचा बाजार. ह्याच्यातली एक तरी धड काय करायचे? आणि मग चांगदेव महाराजाला अनुग्रह प्राप्त झाला. आणि मग चांगदेव महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही तर आता ज्ञानोबारांचे शिष्य झाला. म्हणलं मग ज्ञानोबारांच्या ज्ञानाबद्दल तुमचं काय मत आहे? त्यावेळी चांगदेव महाराजांचे शब्द आहेत की मी ज्ञानोबारांच्या ज्ञानाबद्दल बोलू शकत नाही. त्यांनी केव्हा ज्ञान प्राप्त झालं त्यांना हे मी सांगू शकत नाही, केव्हापासून ज्ञान आलं हे सांगू शकत नाही. पण एक मात्र खरं, कोणतं? उपजताची ज्ञानी.
आणि हे वर्म जाणवणे. जन्माला येताना ज्ञानाला घेऊन आले ते ज्ञानोबा आहे. ज्ञानोबा आहे जन्माला येताना ज्ञान घेऊन आले. हे प्रमाणपत्र देणारे चांगदेव महाराज आहे. आणि काय शाळा आहे काय त्यांचा? मग चांगदेव महाराज प्रमाणपत्र देतात. याचा अर्थ ज्ञानोबाचा अधिकार किती, आता अजून वेगळं सांगायची गरज नाही. त्याच्यानंतर संत जनाबाई जनाबाईचा अधिकार आहे. जनाबाई कोण? आपल्या सुपेमध्ये राहतात त्या जनाबाई नाही.